तर बघू शकता मैत्रिणींनो, संक्रांतचा दिवस आहे. तर संक्रांतची सकाळची देवपूजा वगैरे झाली आणि कुंचनची मंगळवारी पूजा वगैरे केली होती. तर उत्तर पूजा करावी लागते दुसऱ्या दिवशी. मग पूजा वगैरे करून झाल्याच्या नंतर मी उत्तर पूजा वगैरे कुंचनची केली. कुंचन परत छान असा भरून ठेवला. परत पूजा वगैरे केली, उंबरठ्याचं पूजन, हळदीचं लेपन, रांगोळी केली. आणि इथं बघू शकताय दारात रांगोळी वगैरे खूप छान काढली. पण आहे ना, मी विसरूनच गेले रांगोळीचा वगैरे व्हिडिओ काढायचा. ह्याच्यामध्ये ॲडच नाही झाला कारण मी व्हिडिओच नाही काढला. तर पुढं मी बोलले होते की रांगोळीचा व्हिडिओ काढते, पण नंतर मी काढला. हॅलो नमस्कार, बघू शकता मेहंदी काढलेली आहे ते पहिलं. हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त ना? तर मस्त असायला पाहिजे. म्हणजे एका नवीन ब्लॉगमध्ये गोड टाईमचे मैत्रिणीचे टाईम मनापासून खूप खूप स्वागत आहे. आवाज थोडा तुम्हाला व्यवस्थित येणार नाही कारण की आत्ताच मोटर लावलेली आहे, त्याच्यामुळं म्हणजे थोडंसं बोलून घेते. नंतर मग व्हिडिओ मी हे करून व्हॉइस ओव्हर देणार आहे. तर मकर संक्रांतीच्या सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला, मैत्रिणींना खूप खूप साऱ्या मनापासून स्वामीमय शुभेच्छा. आणि तुम्ही घ्या, गोड गोड बोला. आणि हे बघू शकता मेहंदी काढली होती, अशी साधी सिंपल अशी मेहंदी काढली होती. तर मेहंदीचा कोण पण नव्हता आणला, विसरले होते. तर हा कोण ना दिवाळीमधला होता, तर त्याच्यामुळे ना कलर एवढा काय म्हणजे व्यवस्थित वाटत नाही, तरी पण ठीक आहे. आणि नवीन मॅक्सी घेतलेली आहे. त्या दिवशी गेले होते शॉपिंगला, तर तेव्हा 2 आणल्या होत्या, पण एक म्हणजे मला आवडलीच नाही. कपडा थोडा हेच होता, आवडलीच नाही मला. मग ही बदलून घेतली बघा, ही पण छान आहे. मॅक्सी काढलेली होती, बदलून आणली. आणि एक दुसरी. तर असं चला, तर तुम्हाला दाखवलं सकाळपासूनची रांगोळी आता दाखवायचं आहे. रांगोळीचा पण व्हिडिओ शूट करते आता. सकाळपासूनची खूप गडबड असते, सणसुद्धा असते अशी असते. कुंचनची सेवा, कुंचनची उत्तर पूजा करून सेवा करायची होती, भरून ठेवायचा होता, देवपूजा हे ते. सकाळीच मी देवांना, स्वामींना, सगळ्यांना एका मंदिरामध्ये तिळगुळ दिलेला आहे देवांना. आणि चला तर आता कामाला सुरुवात. काम म्हणजे कामं बाकी आहेत, स्वयंपाक बाकी आहे. आज आहे पुरणपोळीचा स्वयंपाक. असं चला तुम्हाला रांगोळी दाखवते. एवढी काय साधी रांगोळी काढली नाही, कारण आज रांगोळी काढायला बसले तर फोन, पूजा करायला बसले तर फोन. आणि आज गुड न्यूज आहे. तर काय गुड न्यूज आहे ते सुद्धा सांगते. आमच्याकडे आज गुड न्यूज आहे. सकाळीच आज गुड न्यूज आलेली आहे. तर मी काय फोन लवकर उचलला नाही, कारण की मला असं वाटलं की टाईमच नाही भेटला. सकाळी म्हणलेले खूप टाईम होतो, बोलता म्हणून मला नंतर उचलं. तर 10 वाजता मला कळालं, पण गुड न्यूज झालेली आहे 4-4:30 वाजता पहाटे. तर आज संक्रांतीच्या दिवशी खूप छान अशी गुड न्यूज आमच्या घरी आलेली आहे. म्हणजे दुसऱ्यांदा मामी बनलेली आहे. दुसऱ्यांदा मामी म्हणजे ते सांगते, त्यांची बहीण आहे, आत्याची मुलगी, त्यांच्या आत्याची मुलगी, सख्खी आत्याची मुलगी. तर तिला आज मुलगा झालेला आहे. पहिली मुलगी आहे, आता मुलगा झालेला आहे आज. तर ही गुड न्यूज आम्हाला संक्रांतीच्या दिवशी खूप छान असं सकाळी गुड न्यूज भेटलेले आहे. खूप छान वाटलं ऐकून. आणि आतासुद्धा मी खूप खुश आहे. पहिली मुलगी होती ना, आता मुलगा झालेला आहे. तर कारण की आमच्या आत्तूला पण मुलगा नाही आहे. म्हणजे त्या नंदा आहेत, त्यांनासुद्धा दोघे आहे सोनल कोमल, त्यांना म्हणजे भाव नाही आहे, दोघीच बहिणी आहेत. आणि त्या सोनलला म्हणजे जे आहे मोठी ननद सोनल, तिला मुलगा झालेला आहे. तर सगळे खुश आहेत घरामध्ये. आत्तू, मामा, ते त्यांची फॅमिली तर खुश आहेत. तर आम्ही पण खूप खुश आहे. तर म्हणजे थोडीशी खुशी तुमच्यासोबत म्हणजे शेअर करावा. तर असं मोठं सरप्राईज, मोठं गिफ्ट भेटलेलं आहे आमच्यासाठी. आणि चला तर मग आता कंटिन्यू करूया आपला संक्रांतीचा ब्लॉग. आणि काल एक नवीन साडी घेतलेली आहे, घाईघाईत घेतली. साडी आवडली, पण काय झालं, कलर मला आवडीचे नव्हते. तरी पण एक असा पर्पल, मला सुद्धा पर्पलचा कलर आहे, खूप डार्क आहे, पण छान वाटला मला. बघू आता घातल्यावर कसं वाटतं. नंतर दीदी घरी आलं, दीदी म्हणते मम्मी, मी लगेच साडी फॉल बिलिंगला पण दिली म्हणजे आज घालण्यासाठी. तर दीदी नंतर म्हणते की मम्मी साडी खूप डार्क आहे. आता मी आर्याला पाठवलं, म्हणले जर ब्लाऊज पीस नसेल काढला तर साडी बदली करते. पण तो बोला ब्लाऊज पीस काढला, त्यांनी साडी फॉल बिलिंगला दिलेली आहे. म्हणजे असो आता घातल्यावर कसं वाटते कसं नाही. खूप छान अशी साडी घेतलेली आहे. काल परत शॉपिंगला गेलो तर तुम्हाला सांगितलं ना. तर भोगीचा पण काल व्हिडिओ काढलेला आहे. खूप उशीर झाला, मग मी छोटं क्लिपच काढलेला आहे कालचा भोगीचा. असं चला तर मग आता व्हिडिओ कंटिन्यू करा. तर इथं मी बोलले तुमच्यासोबत, पण आहे ना मोटर चालू असल्यामुळं
आवाज खूप बॅकग्राऊंडचा येत होता, त्याच्यामुळे मी आवाज आहे ना कट केलेला आहे आणि व्हॉइसवर देत आहे. तर मैत्रिणी, सकाळपासूनची सुरुवात खूप छान झाली होती आणि खरंच म्हणजे ना संक्रांतचा दिवस पण खूप छानच गेला होता. तर इथं ना तुम्हाला संक्रांतचाच व्हिडिओ आहे, पण झालं असं ना खूप छान असं नियोजन केलं होतं. संध्याकाळी म्हणले अर्धा स्वयंपाक वगैरे झालं होतं साडी वगैरे घालून, पण झालं असं ना सकाळपासूनच तुम्हाला सांगितलं. पुढं तुम्ही व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीलाच, तर व्हिडिओ तुम्हाला सांगितलं आहे. सकाळीच गोड बातमी भेटलेली आहे, खूप छान असं वाटलं आणि पूजा वगैरे खूप छान प्रकारे केली होती कुंचनची सुद्धा. आणि मग नंतर आहे ना झालं असं ना लाडू बनवायला घेतले, तर ते लाडूसुद्धा तुम्हाला पुढं दिसेलच. लाडूसुद्धा नीट बनले नाही, खूप वेळ गेला माझा त्याच्यातच. खूप एक तर मी उशिरा बनवायला घेतले आणि त्याच्यानंतर मग लाडू व्यवस्थित बनले तर ते मग अर्धेच बनवले, अर्धे ठेवून दिले. नंतर माझे बँकेतून पैसे कट झाले, 400 रुपये असे कट झाले बँकेतून. आणि म्हणजे संक्रांतच्या मग हे 2 असे प्रॉब्लेम झाले लाडूचा, नंतर ते पैसे कट झाले. मग थोडंसं ना वेळ त्यात पण गेला, टेन्शनही खूप झालं. होतंच ना टेन्शन. मग मग मी काय म्हणले, जाऊ दे आता साडी वगैरे उशीर झाल्यामुळं मग साडी वगैरे नाही घातली मी, कारण की पूर्ण स्वयंपाक करायला खूप वेळ झाला असता करून सांगा. आणि तुम्हाला सांगत होते मी की हे बघा, हे ना जे ऑनलाईन प्रोडक्ट आलेलं आहे ते मी तुम्हाला पुढं दाखवणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला असं वाटत असेल मी म्हणले की मुलगा झाला म्हणून सगळे खुश आहे, तर आत्तूलाही मुलगा नव्हता म्हणून सगळे खुश आहे. नाही, असं काही नाही आहे. आत्तू 2 मुलींमध्ये सुद्धा खूप खुश आहे ना, असं काही नसतं. जे देव देतो ते आपल्याला स्वीकार करावा लागतो. मग ते मुलं असो किंवा मुली असो, आपल्या हातात काही नसतं. मुलगा होणं किंवा मुलगी होणं, एवढंच की आपल्याला त्याच्यामध्ये खुश राहायचं असतं, खुश राहावं लागतं आणि त्यात समाधानी राहावं लागतं. बाकी मलासुद्धा मुलगी किंवा मुलगा असं काही हे नाही आहे की मुलगा आवडत नाही किंवा मुलगी आवडत नाही. दोन्ही मलासुद्धा आवडतात. जे आहे ते आपलंच आहे असं मानून चालायचं असतं. मग ती मुलगी असो किंवा मुलगा असो. आजकाल आपण बघतो मुलं तरी काय करतात आणि मुली तरी काय करतात. शेवटी बघा, आईवडिलांना जन्म द्यायचं काम करतायत, जन्म देत आहेत, त्यांना संस्कार घडवत आहेत त्यांच्यावरती, त्यांचं शिक्षण, पालन पोषण, त्यांना लहानचे मोठे करतात, पाय उभे करतात, लग्न करून देतात. शेवटी लग्न वगैरे झालं, त्यांचा संसार सुरू झाला का जे ते आपल्या संसारामध्ये गुंततं, मुलं असो किंवा मुलं असो, प्रत्येकाचा संसार असतो. त्यांना आपापल्या संसारामध्ये काय बोलतो ना, हे करावं लागतो, वेळ द्यावा लागतो, आपला संसार बघावा लागतो. जसं आपण आज आपला संसार बघत आहे, आपले मिस्टर, आपले मुलं, तसंच त्यांचं असतं. बाकी दुसरं काही नाही. मग ते मुलगा असो, मुलगा जरी असला तरी त्यालाही संसार असतो, मुलगी जरी असली तरी तिलाही संसार असतो. एवढंच की काही गोष्टी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. प्रत्येकाच्या घरामधलं वातावरण किंवा प्रत्येक गोष्ट वेगवेगळी असते. तो भाग एक वेगळा झाला. पण मी का मुलींचं आणि मुलांबद्दलचं एक सांगितलं की मुलीही तेवढ्याच प्रेमळ असतात जेवढे प्रेमळ मुलं असतात, आणि मुलंही तेवढेच प्रेमळ असतात जेवढ्या प्रेमळ मुली असतात. एवढंच की म्हणजे समजून येत नाही. कसं असतं, माणसांची सवय असते, जेंट्सची, की ते व्यक्त होत नसतात, आणि मुलींची सवय असते, लेडीजची सवय असते बघा, आपली पटकन व्यक्त होतं. त्याच्यामुळे ते माहिती पडतं. एवढंच की आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे कोणालाही. पण तरी पण मलाही मुली खूप आवडतात, खूप खूप आवडतात मुली. आणि असं चला, तर मग हे थोडंसं गैरसमज होणार होता किंवा झाला असं, त्याच्यामुळं हा गैरसमज दूर केलेला आहे. मुली काय मुलं काय, ज्याला त्याला आपापलं करावंच लागतं मोठं झाल्यावरती. त्यामुळं भेदभाव काहीच नाही, मुलांमध्ये पण नाही, मुलींमध्ये पण नाही. आपण सुद्धा एक मुलगी आहे, आणि आपल्यालासुद्धा म्हणजे मुलं आहेत, मलासुद्धा, मी सुद्धा एक मुलगी आहे. त्यामुळे ना भेदभाव असा काहीच नाही, आणि भेदभाव केला पण नाही पाहिजे. मुलांमध्ये पण नाही, मुलींमध्ये पण नाही. शेवटी जे देव देतो त्या समाधानी राहिलं पाहिजे असं. चला, तर मग तर इथे बघू शकता, हे अर्धा किलो तीळ होते. तर 120 रुपयाचे अर्धा किलो, म्हणजे 240 रुपये किलो असे तीळ होते. आणि 80 रुपये किलो गूळ. तर हा गूळ बघा, मी काळा गूळ आणायला सांगितलेला, पण त्या वाणीने बघा असा गूळ दिला आहे. काळा पण नाही आणि पिवळा पण नाही, थोडं व्हाईटसर आहे. तर मला थोडा बघता शक आला, आणि ते काही लवकर वितळतच नव्हता तो गूळ. जुनट होता, काय चिक्कीचा दिला, कसला दिला, काही समजलं नाही. चिक्कीचा जरी दिला असता, मी चिक्कीचा वगैरे गूळ नाही वापरत, जो साधा असतो आपला रेग्युलर तोच गूळ वापरते, पण काळावाला.
पण झालं असं ना, मेल्टच होईना लवकर गूळ, आणि खूप कमी पडलं याच्यामध्ये. मी थोडेसे शेंगदाणे टाकलेले भाजून वाटून थोडेसे जाडसर, आणि वेलची पावडर टाकली आणि छान असं मिक्स करून घेतलं. ते भाजून घेतल्या आणि गूळ वितळून याच्यामध्ये टाकला. पण काही हे नाही, 2-3 वेळेस गूळ टाकला. पहिला अर्धा किलो टाकला, नंतर पाव किलो टाकला, डिवाईड केला अर्धा अर्धा, नाही नंतर मी पाव किलो टाकला, 2 भाग केले, परत पाव किलो टाकला, नंतरही होईना मग 2 भाग केले, आणि मग परत पाव किलो टाकला एका भागमध्ये. त्यावेळेस ते लाडू सेट झाले. जे चिकटपणाच नव्हता, जो गूळ होता ना त्याला चिकटपणाच आलेला नव्हता, अजिबात नाही. तर काय प्रॉब्लेम झाला काय नाही, मला तर काहीच समजलं नाही. ज्यांना कोणाला माहीत असेल, समजलं असेल, त्यांनी मला नक्की सांगाय. बघा एवढी पावडर ही ठेवलेली आहे एवढी, आणि एवढे लाडू बनवले आहे एक्स्ट्राचा गूळ टाकून. म्हणजे अर्धा किलो 1 किलो गूळ तर संपला होता, तरी पण अर्धे लाडू बाकी होते. तर स्वयंपाकाला लगेच तयारी केली. भात घातला, चण्याची डाळ घातली आमटीसाठी, आणि दूध गरम करायला ठेवलं. लगेच सगळं मसाले वगैरे सर्व काढून घेतलं, आणि कारण की उशीरच तेवढा झाला होता आणि स्वयंपाक पण खूप होता. मेथीची भाजी 2 दिवस अगोदर आणलेली, ती पण केली नाही बघा. भोगीचे सामान आणलं त्यावेळेसच. इथं चण्याच्या डाळीचे भजे, थोडंसं चण्याचं पीठ टाकलं होतं वरतून. हे पुरणपोळीच पूर्ण, चपात्या केल्या, मेथीची भाजी केली, आमटी, भात, भजे. फक्त झालं असं ना, 10 वाजून गेले, 10 वाजले होते, 10 सव्वा 10. आणि मग पापड वर तळायचे मी ठेवून दिले, कारण की खूप थकले होते, खूप म्हणजे खूप थकले होते. आणि म्हणले आता नको, आता पापड राहू द्या. अर्धे होते दुपारचे, तेच घेतले. मग हे ऑनलाईन पार्सल तुम्हाला दाखवते. तुम्हाला बोलले ना, आज हे 2-3 पार्सल आले होते. शॉपिंगला जाता वेळेस पण शॉपिंगला येतास, आणि इथंच बिग बॉस चालू होता. दीदीच्या फोनमध्ये लावला होता. मला खूप आवडतं ताईनं बिग बॉस. मग आता सध्या टी व्ही नसल्यामुळं ना, टी व्ही घेणार नाही आहे, आत्ताच नाही घेणार ते बोलले, कारण की घरं तुटणार आहे. आता बघू, आता इलेक्शन झाल्यावरती पुढच्या महिन्यात आमच्या इथे चेक वाटप होणार आहे असं म्हणतात. पण आता चेक वाटप होणार आहे की नाही, किंवा कधी रूम म्हणजे खाली करायचं ते काही माहीत नाही. त्यामुळं टी व्हीच्या भानगडीत पडत नाही, कारण की टी व्ही घेतणार आणि तो बंदच राहणार, कारण की कोण सहसा बघत नाही. आणि शिफ्टिंग वगैरे म्हणलं जर, तर मग तो टी व्हीचे हे होतं, त्याच्यामुळं टी व्ही घेत नाही सध्या. आणि बघा ऑनलाईन पार्सल गोट मिल्क सोप आणला होता, हा ग्लिसरीन सोप आणला होता. 1-1 किलो आहे असे हे, 2 किलो आहेत सोप, आणि खूप छान आलं होतं यावेळेस ग्लिसरीन सोप ना. आणि आता ना ऑनलाईन म्हणजे मिशोवरून मागवते ना, तर प्रोडक्ट येत नाही व्यवस्थित. बघा हा शॅम्पू बेस आहे बघा, याच्यावर लेबल नाही, नाव नाही, काहीच नाही. खोलून बघितलं, वास नाही, म्हणजे त्याचा सुगंध वगैरे काहीच नाही. कोणत्या बेसवरती मी शॅम्पू बनवायचा, कस्टमरला द्यायचा, आणि काय प्रॉब्लेम झाल्यावर सगळे येऊ द्या माझ्याकडंच. म्हणून मी हे रिटर्न केलेलं आहे. मला याचं रिटर्न पण झाल्याचे पैसे पण आलेले आहे. असं